2030चा इंजिनियर कसा असेल? आज इंजिनिअरिंग ऍडमिशन घेणारा विद्यार्थी साधारण 2030 मध्ये ग्रॅज्युएट होईल. म्हणून आज कोणती ब्रँच चांगली आहे एवढाच विचार न करता, त्यावर चर्चा न करता त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की 2030 मध्ये इंडस्ट्रीला कशा प्रकारचा इंजिनियर लागेल. आताचे जे सगळे बदल होत आहेत ते पाहता हा प्रश्न खरं विचारला गेला पाहिजे. तर माझ्या मते 2030चा इंजिनियर हा फक्त आपल्या ब्रँचचा स्पेशलिस्ट असणारा इंजिनियर नसेल. त्याला टेक्नॉलॉजी समजणं, नवीन टूल्स शिकणं आणि वेगवेगळ्या डिसिप्लिन्सना जोडून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणंही जमलं पाहिजे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमची कोर इंजिनिअरिंग जी आहे, जी ब्रँच आहे, त्याचं महत्व कमी होईल. तसं नाही होणार. उलट कोरमध्ये स्ट्रॉंग असणं अजूनही अत्यंत महत्वाचं राहणारच आहे. यासाठी मला एक कन्सेप्ट खूप योग्य वाटतो, टी शेप्ड इंजिनियर. त्याच्यातून आपण हे समजून घेऊया की पुढचा इंजिनियर कसा असेल. तर टीचा जो उभा भाग आहे, म्हणजे तुमच्या कोर इंजिनिअरिंग मध्ये जे तुम्हाला डेप्थ मिळणार आहे, त्या उभ्या भागाला आपण तुमची डेप्थ म्हणू शकतो. आणि टीचा जो आडवा भाग आहे, म्हणजे इतर रिलेव्हंट टेक्नॉलॉजीज आणि डिसिप्लिनची ब्रेड्थ. म्हणजे तुमच्या ब्रँचमध्ये तुम्ही चांगले असायलाच हवं, पण त्याचबरोबर तुमच्या कामाशी संबंधित इतर टेक्नॉलॉजीजची ही बेसिक वर्किंग नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. उदाहरण घ्यायचं झालं तर मेकॅनिकल इंजिनियरला एखादी मशीन डिझाईन करताना फक्त तिची मेकॅनिकल परफॉर्मन्स त्या मशीनची एवढंच बघून थांबून चालणार नाही. तर सेन्सर्स, ऑटोमेशन, डेटा आणि AI याचा वापर करून ती मशीन अधिक इफिशियंट कशी होईल, इंटेलिजंट कशी होईल किंवा ती प्रिडिक्टिव्ह कशी करता येईल याचाही त्याला विचार करता यायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर घेतला तर त्याला हार्डवेअरशी संबंधित जी समज असली पाहिजे ती मजबूत असलीच पाहिजे, पण त्याला सॉफ्टवेअर, एम्बेडेड सिस्टम्स आणि AI ची माहिती असली पाहिजे. सिव्हिल इंजिनियर्स त्याला स्ट्रक्चर्स आणि कन्स्ट्रक्शनचं नॉलेज हे हवंच, पण डिजिटल टूल्स आणि डेटा याचाही वापर आता करता यायला पाहिजे. हीच कोर मधली डेप्थ आणि इतर टेक्नॉलॉजीजमध्ये ब्रेड्थ असण्याची ताकद आहे. आज आपण ज्या प्रोडक्ट्स आणि सिस्टीमच्या भोवती राहतो, त्यापैकी बहुतेक एका इंजिनिअरिंग ब्रँचचे ते परिणाम किंवा प्रोडक्ट्स नाही आहेत. उदाहरणच घेऊ आपण काही, जसं इलेक्ट्रिक व्हेकल घ्या, की त्याच्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, AI हे सगळं एकत्र येतात. रोबोटिक्स, रोबोटिक्समध्ये मेकॅनिकल आहेच, मोटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स, कंट्रोल सिस्टम्स, सॉफ्टवेअर आणि AI हे सगळे एकत्र काम करतात. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनियर असतातच, तर त्यांच्या सोबतीला ऑटोमेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा, AI हे येतं. ड्रोन घ्या, ड्रोनमध्ये असंच आहे, मेकॅनिकल डिझाईन, मोटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, सेन्सर्स, कम्युनिकेशन, सॉफ्टवेअर, AI सगळं. स्मार्ट बिल्डिंग्स घ्या, म्हणजे बिल्डिंग तयार करण्यासाठी सिव्हिल इंजिनियर लागणार आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग लागणार आहे, पण ती बिल्डिंग एनर्जी इफिशियंट आणि इंटेलिजंट बनवण्यासाठी सेन्सर्स, इलेक्ट्रिकल सिस्टम्स, ऑटोमेशन, सॉफ्टवेअर, डेटा, AI लागणार आहे. म्हणूनच भविष्यात प्रॉब्लेम हे एका ब्रँच पुरते मर्यादित राहणार नाहीत. तर इंजिनियरने त्यामुळे फक्त आपल्या ब्रँचच्या चौकटीतच फक्त विचार केला आणि तसं काम केलं तर त्याची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी क्षमता आहे त्याच्यावर काही मर्यादा येऊ शकतात आणि मग त्याची प्रगती त्याच्यामुळे थांबून जाऊ शकते. पण कोरमध्ये डेप्थ आणि इतर डिसिप्लिनची ब्रेड्थ असेल, जसं मी आता एक्सप्लेन केलं, तर तो त्याच प्रॉब्लेम्सकडे मोठ्या पिक्चरमधून पाहू शकतो आणि त्यामुळे तो फक्त त्याचं स्वतःचं काय काम आहे असा विचार करणारा इंजिनियर न राहता तो पूर्ण प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल असा विचार करू शकतो. आणि बदलत्या जगात मला वाटतं हीच मोठी एक संधी आहे, मोठं ॲडव्हान्टेज आहे इंजिनियर्ससाठी. शिवाय भारताची जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, जी 2020 मध्ये इम्प्लिमेंट झाली आहे, ती सुद्धा मल्टीडिसिप्लिनरी लर्निंग, फ्लेक्झिबल करिक्युलम आणि वेगवेगळ्या डिसिप्लिन्समधील एक्सपोजरला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणारीच आहे. म्हणजे शिक्षण अधिक अधिक फ्लेक्झिबल आणि मल्टीडिसिप्लिनरी करण्याच्या दृष्टीनं ते धोरण किंवा धोरणात्मक पातळीवर सुद्धा तो निर्णय दिसतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की कोर स्पेशलायझेशनला पर्याय नाहीये आणि भविष्यात स्पेशलायझेशन विरुद्ध इंटर डिसिप्लिनरी नॉलेज असा प्रश्न नसणार आहे. तर दोन्ही एकत्र आणि दोन्हीही आवश्यक असणार आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग स्टुडंटने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, की माझ्या कोर ब्रँचमध्ये मी किती चांगला इंजिनियर होणार आहे. आणि त्याचबरोबर त्याने हे विचारलं पाहिजे, की माझ्या कोर ब्रँचलाच कोणत्या नवीन टेक्नॉलॉजीची मी जोड दिली तर माझी व्हॅल्यू मार्केटमध्ये अजून वाढेल. कारण 2030चा इंजिनियर हा एका ब्रँचचा बंदिस्त नसेल, तो आपल्या कोरमध्ये एक्सपर्ट असेल आणि इतर रिलेव्हंट टेक्नॉलॉजीजमध्ये कम्फर्टेबल असेल. म्हणून मला वाटतं की 2030च्या इंजिनियरमध्ये
कोरमध्ये डेप्थ असेल, टेक्नॉलॉजीमध्ये ब्रेडथ असेल आणि प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता असेल. यालाच आपण म्हणू शकतो द टी शेप्ड इंजिनियर. आणि बदलत्या जगात अशाच इंजिनियरची व्हॅल्यू कदाचित सर्वात जास्त असेल. बिझनेस कंपास मराठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बघत राहा. आमचे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या नेटवर्कमध्ये ते जरूर शेअर करा. थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे.